ऍसिडिटी हा काय प्रकार आहे आणि ह्याच्यावर उपाय काय? ऍसिडिटी कधी होतो? समजा आता तुम्हाला भूक लागली, जर तुमच्या डोक्यात काहीतरी जास्त विचार चालू आहेत तर ऍसिडिटी होते. हे सगळे 4-5 रिझन आहेत. ऍसिडिटीसाठी एका ग्लासमध्ये 25% दूध टाकायचं. अस्थमावरती काय उपाय आहे का? बघा, अस्थमाचं कसं आहे मी तुम्हाला सांगतो ना. पहिला तर अस्थमा का होतो ते आपण समजून घेऊ. ते जम्समुळे अस्थमा जास्त वाढत जातो. त्याच्यासाठी सिंपल उपाय आहे, आपला पानवाला असतो ना त्याच्याकडे कथ्था भेटतो आणि त्याच्याने आहे ना तुम्हाला हळूहळू आहे ना ते स्किनचा कलर चेंज होत राहील. ते फार लोकांनी ट्रीटमेंट चालू आहे. अच्छा, चालू आहे. ते फोटो पाठवतात ना का आता थोडा कलर बदलला. पण हे तुम्ही जिऱ्याचं पाणी घेतलं ना, हळदी टाकून थोडं मीठ टाकून त्याला उकळायचं चांगला. 1 ग्लास पाणीचा अर्धा ग्लास होऊ द्या. मग त्याला छानून तुम्हाला गरम पाहिजे तर गरम प्या, नाही तर थोडा टायमाने प्या तरी चालतं. कारण ते जिराचं तत्व त्याच्यात आला आणि तो काय करेल, तुमच्या पोटाला गरमी देईल. म्हणजे तुमचा डायजेशन पॉवर चालू होऊन जाईल. डायजेशन झाला का तुमच्यात एनर्जी वाढली तर ते जे बॅक्टेरिया आतमध्ये आलेत त्यांना लढायला आपल्याला जाण भेटली. आणि जी हल्दी टाकली ना ती अँटीबायोटिक आहे, ते पण ह्या लोकांना मारते. आता आपल्याला इकडे कुठे लागला का आपण हल्दी लावतो ना, कारण कसं आहे का तिकडे जंतू बसायला नाही पाहिजे, किंवा बसले तरी त्याचा उपयोग नाही होणार, मरतात. हे त्याचा प्रकार आहे. पहिला तर ज्यांनी आहे ना ते हे घेतलं ना इंजेक्शन, त्यांनी 8 दिवस आहे ना इमलीचं पान खावत लागेल. पूर्ण बॉडी शुद्ध होऊन जाईल. तर ज्या माणसाला आर्थिक पाहिजे असेल त्यांनी खालच्या पायावर ध्यान लावायचं. जो बाबांचं खालचं पाय आहे ना हे, ह्याच्यावर ध्यान लावायचं. आणि ज्याला ज्ञान पाहिजे असेल त्यांनी ह्याच्यावर ध्यान लावायचं. हे बाबांची मुद्रा आहे ना, ते बाबांनी काय म्हणालाय का ज्ञान वर ठेवलंय. हे कारण हे फार कमी लोक घेतील ना. पैसे खाली ठेवलं, सगळ्यांना पाहिजे. मग तिथे लगेच लक्ष जाईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओची लिंक बायोमध्ये आहे, तिथे चेक करा.